नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आज एन्काउंटरमध्ये भाजपचे तडफदार नेते आमदार प्रवीण दरेकर जी आहेत आणि खरं तर प्रवीण दरेकर यांना अधिक एक वेगळी आता ओळख मिळालेली आहे, कारण ज्या कामासाठी ते गेले अनेक वर्ष, मला वाटतं दशकं, तुम्ही मला वाटतं 10-15 वर्ष झाली असतील, तुम्ही सातत्यानं रिडेव्हलपमेंट या विषयावर काम करताय आणि त्याची फलश्रुती म्हणून स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून तुमची नुकतीच नेमणूक झालेली आहे. त्याबद्दल आपले अनेक अभिनंदन. खरं तर हा रिडेव्हलपमेंट हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावर आपण गेली अनेक वर्ष काम करताय, सदनामध्ये प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. मला असं वाटतं की मुंबई बँकेच्या माध्यमातून अनेकांना कर्ज सहाय्य देखील केलंय, पण अशा पद्धतीचं प्राधिकरण असलं पाहिजे ह्याची गरज तुम्हाला केव्हा जाणवली? खरं म्हणजे वृषाली, घर हा आपल्या आयुष्यातला अंतिम ध्येय आणि उद्देश असतो. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, माझं चांगलं आणि मोठं घर असायला हवं. आणि पर्टिक्युलर आपण जर मुंबईत बघाल तर आज सगळ्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. खरं, आज 30, 40, 50, अगदी 80-80 वर्षाच्या इमारती आहेत आणि त्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि अशा वेळेला बिल्डर विकसित करत असतो, परंतु बिल्डर विकसित करत असताना बिल्डरचा मोटो हा प्रॉफिट मेकिंग असतो. तुम्हाला छोटं घर असतं, थोडंसं वाढवून देतो, परंतु स्वतःला सेलेबलमध्ये मोठा वाटा कसा मिळेल यावर त्याचा फोकस असतो आणि तुमच्या गुणवत्तेशी काही देणं घेणं नसतं. मग अशा वेळेला माझ्या मनात विचार आला की बिल्डरकडे आपण का जातो? तर बिल्डरकडे 2 कारणासाठी आपण जातो. एक म्हणजे बिल्डर पैसे लावतो आणि दुसरं जो परवानग्यांचं जंजाळ असतं ते बिल्डर ज्या काही परवानग्यांसाठी खटपटी धडपडी ज्या काही गोष्टी लागतात त्या करतो आणि मग आपला मध्यमवर्गीय माणूस या मानसिकतेत असो, कशाला त्या भानगडी, आपल्याला थोडी जागा कमी मिळाली चालेल. आणि मग अशा वेळेला तो सोपा मार्ग पत्करतो की बिल्डरच्या हवाली आपली पुनर्विकासाची इमारत करतो आणि मोकळा होतो. मग मी विचार केला की हाऊसिंग सोसायट्या रजिस्टर्ड आहेत, नसतील तर आपण रजिस्टर्ड करून घेऊ. ज्या मुंबई जिल्हा बँकेच्या सभासद आहेत आणि सभासदांना कर्ज देणं हा आमचा अधिकार आहे, जबाबदारी आहे आणि ते कर्ज घेत असतात. मग विचार मनात आला, एखाद्या सोसायटीवर आपण प्रयोग करूया, त्यांना पैसे देऊया आणि त्यांना सरकार दरबारी ज्या आवश्यक त्या परवानग्या लागतील त्या परवानग्या आपण मिळवून देण्यासाठी सहकार्य करूया. मग आम्ही ट्रायल बेस एक केस केली, त्यांना आम्ही पैसे उपलब्ध करून दिले. शासकीय दरबारी तशा अडचणी असतातच परवानग्यांना, परंतु सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या संबंधित अथॉरिटीना फोन करून आमचा एक यशस्वी प्रयोग झाला आणि तिथे आमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. हा विलेपार्लेमध्ये मला वाटतं पहिला प्रयोग झाला. नाही, विलेपार्ल्यात पहिला प्रयोग नाही, त्याच्या अगोदरच होतं. विलेपार्ल्याचा तर एक गेम चेंजर प्रयोग आहे. विलेपार्ल्याला नंदादीप नावाची हाऊसिंग सोसायटी आहे, श्रद्धानंद रोडला पार्ल्यासारख्या ठिकाणी. आणि ती लोक त्यांच्या बिल्डिंगचा पुनर्विकास करणार होती. बिल्डरकडे गेले, बिल्डर त्यांना 700 स्क्वेअर फीटाचं घर देतो म्हणाला. आणि त्यावेळेला नुकतंच पुनर्विकासाचं वारं मुंबईत स्वयंपुनर्विकासाचं सुरू झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी राजाश्रय दिला होता, बातम्या आल्या होत्या. आणि मग ते माझ्याकडे आले, म्हणाले तुमची स्वयंपुनर्विकासाची योजना आहे तर आम्हाला कर्ज हवंय, कसं मिळू शकेल? मग मी आमच्या संबंधित सेल्फ डेव्हलपमेंटच्या कक्षाकडे पाठवलं. त्यांना 40 कोटी रुपयाचं आम्ही कर्ज मंजूर केलं. आणि आश्चर्य वृषाली की ज्यांना बिल्डर 360च्या ऐवजी 700 स्क्वेअर फीटाचं घर देणार होतं ते आता 1400 स्क्वेअर फीटात राहायला गेले. तिप्पट फायदा आहे म्हणजे. आणि तुम्हाला मी एक हृदय हेलावणारा असा प्रसंग सांगतो. जेव्हा पराग आळवणी आमचे आमदार तिथले आहेत, आम्ही चावी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि जेव्हा मी आलो, फीत कापली, तेव्हा माझ्या तिथल्या आया भगिनी ओवाळताना त्यांच्या डोळ्यातनं पाणी घळघळा जात होतं. मी विचारलं, ताई रडताय का? तर म्हणा, आम्ही रडत नाही, आमच्या आनंदाश्रू आहेत. कारण जर आम्हाला ही 1400 स्क्वेअर फीटाची जागा मिळाली नसती
तर कदाचित आम्ही वसई नालासोपारा मुंबईच्या बाहेर गेलो असतो. आता आमचं कुटुंब वाढलं आहे, त्याच्यामुळं मुंबईत राहण्यासाठी तुमची स्वयंपुनर्विकासाची योजना आम्हाला फलदायी ठरले आणि आम्ही इथेच राहणार पार्ल्यात, त्याचा आनंद ओसंडून वाहतोय. नक्कीच मला असं वाटतं की ही मुळातच एक मोठी संकल्पना आहे.